भराडात काय लागणार निकाल? पश्चिम विदर्भात कोण होणार आमदार? महायुतीच्या हाती किती जागा लागणार? महाविकास आघाडीचे किती येणार आमदार? राज्यात महायुती की महाविकास? पहा महानिकालाचे लाईव्ह कव्हरेज फक्त RRC न्यूजवर। विधानसभा रिझल्टचा विशेष कार्यक्रम महाराष्ट्राचा महानिकाल। नमस्कार, RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदाराने आपल्या मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य निश्चित पूर्ण करावे अशी विनंती मतदारांना RRC नेटवर्क करीत आहे। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। मतदारांनो, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। मतदान केंद्रावर स्मार्टफोन, मोबाईल नेण्यास बंदी। लोकशाहीत मतदार म्हणून कर्तव्य पार पाडू, चला मतदान करू। 16 लाख मतदार निवडणार 5 आमदार। मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 पैकी 1 पुरावा ग्राह्य। मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य, प्रत्येकाने मतदान करा। आता सविस्तर बातम्या। विधानसभा निवडणुकीत अकोला जिल्ह्यातील 5 मतदारसंघांसाठी दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे। त्यामुळे अकोला जिल्ह्यात दिनांक 20 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया संपेपर्यंत विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत। त्याबाबतचा आदेश जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी निर्गमित केला। मतदान केंद्राध्यक्ष, आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था पथक प्रमुख, निवडणूक सुरक्षा कर्मचारी वगळता इतरांना मोबाईल, स्मार्टफोन, वायरलेस सेट मतदान केंद्रात नेता येणार नाही। मतदानाच्या कालावधीत बेकायदेशीर जमाव एकत्र गोळा करण्यास व सार्वजनिक प्रचार सभा आयोजनास बंदी राहील। मतदान पथके मतदान केंद्रावर पोहोचल्यावर मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात ध्वनिक्षेपकाच्या वापरावर पूर्णपणे निर्बंध राहतील। राजकीय पक्ष व उमेदवारांना मतदार अनुक्रमांक, केंद्र आदी अनौपचारिक ओळख चिठ्ठ्या केवळ पांढऱ्या कागदावर मतदारांना देता येतील। त्यावर उमेदवाराचे नाव व निवडणूक चिन्ह असता कामा नये। मतदान केंद्रापासून 200 मीटरच्या आत असे चिठ्ठी वाटप करता येणार नाही। निवडणूक कर्तव्यावरील वाहने वगळता इतर सर्व वाहनांवर बंदी राहील। मतदान केंद्रात मतदार, उमेदवार व त्यांचे निवडणूक मतदान प्रतिनिधी या व्यतिरिक्त केवळ निवडणूक आयोगाचे प्राधिकार पत्र मिळविलेल्या व्यक्तींनाच प्रवेश राहील। इतरांना प्रवेशावर बंदी आहे। मतदारांना लाच देणे, गैरवाजवी दडपण, मतदारांना धाक दपटशा दाखविणे, तोतयेगिरी करणे तसेच मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रचार करण्यास बंदी राहील। मतदारांची ने-आण करण्यासाठी वाहन वापरणे हा अपराध आहे। त्यास पायबंद घालण्यासाठी टॅक्सी, कार, ट्रक, रिक्षा, मिनी बस, व्हॅन, स्कूटर आदींना बंदी राहील। मतदान केंद्राध्यक्ष, आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था पथक प्रमुख, निवडणूक सुरक्षा कर्मचारी वगळता इतरांना मोबाईल, स्मार्टफोन, वायरलेस सेट मतदान केंद्रात नेता येणार नाही। अकोला जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघातील 16,37,000 मतदार हे 70 उमेदवारातून 5 आमदार बुधवार 20 नोव्हेंबर रोजी निवडणार आहेत। यासाठीची संपूर्ण तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे। प्रत्येक मतदाराने मतदानासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे। भयमुक्त वातावरणात नागरिकांनी त्यांच्या मतदानाचा वापर करण्याचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे। विधानसभेच्या निवडणुकीसाठीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्रावर पोलिंग पार्टीज पोहोचल्या आहेत। जवळपास 10,000 कर्मचारी या 5 विधानसभा मतदारसंघात तैनात करण्यात आले आहेत। 16 लाख लोकांच्या मतदानासाठी ही यंत्रणा तैनात असून मतदारांनी त्यांचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याची गरज आहे। लोकशाहीत विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा प्रत्येक मतदारांनी हक्क बजावण्याची गरज जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केली। अकोला जिल्ह्यातील अकोला पूर्व मतदारसंघात 3,55,000 तर त्या खालोखाल
अकोला पश्चिममध्ये 3,50,000 मतदार आपल्या मतांचा वापर करतील. अकोट विधानसभेसाठी 3,11,000, बाळापूर, मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 3,10,000 मतदार आपल्या मतांचा वापर करतील. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत त्यांना मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त 12 पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. मतदानाच्या वेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्र नसल्यास 12 प्रकारच्या पुराव्यांमध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत दिलेले रोजगार ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंद वही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, पारपत्र, पासपोर्ट, निवृत्ती वेतन दस्तावेज, केंद्र अथवा राज्य सरकार तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्रांसह ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधान परिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र हे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. अनिवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे. एखाद्या मतदाराने मतदार यादीतील आपल्या पत्त्यात बदल केला असेल पण त्याला अद्याप नवे ओळखपत्र मिळाले नसेल तर आधीचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल. मात्र त्या व्यक्तीचे नाव विद्यमान पत्त्यासह मतदार यादीत असणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या 288 जागांवर विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि विदर्भाच्या प्रमुख लढतीचे निकाल RRC नेटवर्कवर शनिवारी सकाळपासून प्रसारित करण्यात येतील. अकोला, वाशिम, अमरावती आणि इतर जिल्ह्याचे तात्काळ अपडेट RRC नेटवर्कवर उपलब्ध होतील. विदर्भातील प्रमुख लढतीत कोणाचा होणार गेम आणि कोण जिंकणार? महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीचे पारडे जड की महाविकास, प्रहार आणि वंचितची नेमकी काय राहील भूमिका? हे सर्व अपडेट त्याचबरोबर अकोल्याच्या 5ही मतदारसंघाचे प्रत्येक क्षणांचे अपडेट RRC न्यूज आपल्या दर्शकांसाठी शनिवारी आणणार आहे, तेही लाईव्ह प्रसारणाच्या माध्यमातून. तेव्हा तुम्ही लाईक, सबस्क्राईब, फॉलो केले नसेल तर RRC न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन निश्चित क्लिक करा. शनिवारी तुम्हाला महाराष्ट्र, विदर्भ आणि अकोल्याच्या विधानसभा निवडणुकीची क्षणाक्षणाची बातमी आणि त्यावरील राजकीय विश्लेषण थेट प्रसारणात पाहता येईल. त्याचबरोबर शनिवारी प्रकाशित होणाऱ्या सायन दैनिक सिटी न्यूज सुपरफास्टमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंतचा महाराष्ट्राचा कौल आणि विजयी उमेदवारांची संपूर्ण माहिती प्रकाशित करण्यात येईल. तेव्हा निकालाची संपूर्ण माहिती वाचा शनिवारच्या सिटी न्यूज सुपरफास्टला. विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या संख्येत बसेस अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची थोडी अडचण आज झाली. पण इलेक्शन हे महत्त्वाचे काम असल्याने बसेस व इतर खासगी वाहने अधिग्रहित करत निवडणुकीचे काम पूर्ण करण्यात आले. त्याचबरोबर निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. यासाठी संपूर्ण जिल्ह्यात 1741 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. 9000 कर्मचारी या मतदान केंद्रावर तैनात करण्यात आले आहेत. ही संपूर्ण मतदान यंत्रणा मतदान केंद्रांवर पोहोचविण्यासाठी सुमारे 121 ST बसेस, 51 मिनी बसेस, 34 जीप, 233 क्रुझर व जीप लावण्यात आल्या आहेत. खासगी वाहने देखील प्रशासनाने अधिग्रहित केले आहेत. निवडणुकीत आदर्श आचारसंहितेत जवळपास 2,65,00,000 मुद्देमाल जप्त केला. यात कॅश, दारू, मोफत देण्याच्या वस्तू जप्त केल्या. 58 लाखांची रोकड, 34,000 लिटर दारू ज्याची किंमत सुमारे 48 लाख आहे. त्याचबरोबर 1,44,00,000 ड्रग्ज, 14 लाखांचे मोफत वाटप करणाऱ्या वस्तू असा एकूण 2,65,00,000 मुद्देमाल जप्त केला गेला. विधानसभा निवडणूक पाहता पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात 1400 पोलीस कर्मचारी, तितकेच होमगार्ड, CRPFच्या 8 कंपन्या, SRPFच्या 1 कंपनी, 2 प्लाटून असे एकूण 3800 सुरक्षा कर्मचारी तैनात असतील. भयमुक्त वातावरणात मतदारांना मतदान करण्यासाठी ही यंत्रणा सज्ज झाली आहे.
कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। महापौर पदाची जबाबदारी घेताच महानगरपालिकेच्या कर्जाच्या महाजाळातून बाहेर काढणारे विजय अग्रवाल यांनी खरे म्हणजे अकोल्याला एक सर्वोत्तम काम करणारी महानगरपालिका व्यवस्था दिली आहे। कर्मचाऱ्यांसाठी 7वा वेतन आयोग लागू करून घेणे असो किंवा अकोल्यामधील कचऱ्याच्या व्यवस्थापनासंबंधित उपक्रम राबवणे असो, विजय अग्रवाल यांनी त्यांची भूमिका नेहमीच चोख बजावली आहे। विजय अग्रवाल यांनी अमृत योजनेच्या माध्यमातून अकोलेकरांच्या शुद्ध पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवला। विदर्भातील भाग असलेला अकोला जिल्हा हे गेली अनेक वर्ष पाणी टंचाईच्या प्रश्नाने त्रस्त झाले होते। विजय अग्रवाल यांनी महापौर पदाच्या कालावधीत अमृत योजनेच्या माध्यमातून पाईपलाईन टाकून नागरिकांसाठी शुद्ध पाण्याची सोय केली। दूरदर्शी नेतृत्वाचा आदर्श सर्वांसमोर ठेवणाऱ्या विजय अग्रवाल यांच्या काळात तब्बल 16 कोटी रुपयांचे रस्ते बनले। हे रस्ते उत्तम दर्जाचे असून नागरिकांना त्यांच्या वाहतुकीसाठी अत्यंत फायदा। आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, वंचित, दलित, ओबीसी, अल्पसंख्याक, महिला, तरुण यांच्या हक्कासाठी लढणारे वंचित उमेदवार ज्ञानेश्वर सुलताने यांना विजयी करा। अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर सुलताने यांच्या गॅस सिलेंडर या चिन्हासमोरचे बटन दाबून त्यांना बहुमताने विजयी करा। बॅलेट बॉक्सवर त्यांचे चिन्ह क्रमांक आहे 5। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। अकोला पश्चिम मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे। या मतदारसंघात नेमके काय होणार असा प्रश्न सामान्य मतदारांना पडलाय। या मतदारसंघात जवळपास 3.5 लाख मतदार आहेत। हे सर्व मतदार 307 मतदान केंद्रांवर मतदान करतील। 13 उमेदवार रिंगणात असून दमदार अपक्षांमुळे या निवडणुकीत चुरस आली आहे। अकोला पश्चिम मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे। यात दोघा भाजप नेत्यांमध्ये फाईट असून तिसरा काँग्रेस नेता या फाईट मध्ये उतरला आहे। अपक्ष हरीश आलेमचंदानी, राजेश मिश्रा यांच्याबरोबर प्रहारचे डॉक्टर अशोक ओळंबे यांची थेट लढत भाजपचे विजय अग्रवाल तसेच काँग्रेस उमेदवार साजिद खान यांच्या विरोधात आहे। अकोला पश्चिम मतदारसंघात एकूण 13 उमेदवार रिंगणात आहेत। 6 अपक्षांनी या मतदारसंघात उमेदवारी दाखल केली। त्याचबरोबर बहुजन समाज पार्टीचे डॉक्टर धनंजय नालट, लोकतांत्रिक जनाधार पार्टीचे दिनेश श्रीवास, पीपल्स पार्टी ऑफ इंडियाच्या प्राध्यापक सुमनताई तिरपुडे, सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे मोहम्मद सोहेल मोहम्मद हुसैन, अपक्षांमध्ये प्रशांत पाटील, बन्सीलाल प्रजापती, ॲडव्होकेट भगवान दंदी, सुनील शिरसाट यांच्यात थेट लढत आहे। जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा मतदारसंघ अकोला पूर्व आहे। अकोला पूर्व मतदारसंघात 3,55,000 मतदार आहेत। या मतदारसंघात 351 मतदान केंद्रांवर निवडणूक होईल। त्या दृष्टीने प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे। तेथे तिरंगी लढत होण्याची शक्यता असून एकूण 11 उमेदवार रिंगणात आहेत। अकोला पूर्व मतदारसंघात एकूण 11 उमेदवार रिंगणात आहेत। या 11 पैकी 3 मुख्य लढत आहे। ही लढत पाहता मतदार कोणाला कौल देतात हे पाहण्यासारखे असेल। प्रचार संपला असून अकोला पूर्व मतदारसंघात तिरंगी लढत कशी रंगते हे मतदानाच्या दिवशी मतदार निश्चित करतील। अकोला पूर्व मतदारसंघात यावेळी विजयाची हॅट्रिक करण्यासाठी महायुतीचे उमेदवार रणधीर सावरकर होम पिचवर उतरले आहेत। त्यांना महाविकास आघाडीचे गोपाल दातकर आणि वंचित बहुजन आघाडीचे ज्ञानेश्वर सुलताने यांनी आव्हान दिले आहे। मराठा, माळी, धनगर, कोळी, मुस्लिम, बौद्ध, ब्राह्मण समाजातील मतदार या मतदारसंघात आहेत। 2 जिल्हा परिषद सदस्यांच्या विरोधात आमदार रणधीर सावरकर यांची लढत आहे। या तिघांच्या व्यतिरिक्त बसपाचे हर्षल दामोदर, पीपल्स पार्टी ऑफ इंडियाचे जीवन गावंडे, अपक्ष अजाबराव टाले, ॲडव्होकेट संजय आठवले, गणेश गिरी, भानुदास कांबळे, राहुल तायडे, विजय मालोकार हा तरुण निवडणुकीच्या रिंगणात आहे। अकोट विधानसभा मतदारसंघात एकूण 3,11,000 मतदार हे मतदानाचा प्रयोग करतील। या लाखो मतदारांसाठी अकोट विधानसभेत 346 मतदान केंद्र प्रशासनाने निर्माण केली आहेत। या ठिकाणी तिरंगी लढत होणार असून विविध राजकीय पक्ष, अपक्ष उमेदवार आपली शक्ती पणाला लावून आहेत। अकोट मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहे। येथे पक्षाने पुन्हा प्रकाश बारसाकडे यांना उमेदवारी दिली। काँग्रेसचे ॲडव्होकेट महेश गणगणे, वंचित बहुजन आघाडीचे दीपक बोडखे यांच्याशी त्यांची लढत आहे। या मतदारसंघात मराठा, कुणबी, माळी, बारी, मुस्लिम, ब्राह्मण, बौद्ध तसेच
हिंदी भाषिकांची मते अधिक आहेत. तेल्हारा आणि अकोट रस्त्याचा जैसे थे प्रश्न या मतदारसंघात अधोरेखित झाला होता. या मतदारसंघात 5 अपक्ष रिंगणात आहेत. त्याचबरोबर बसपाच्या ॲडव्होकेट सुनीता वानखडे, मनसेचे कॅप्टन सुनील डोबाळे, स्वतंत्र भारत पक्षाचे ललित बहाळे, तर अपक्षांमध्ये अन्सरुल्ला खान, गोपाल देशमुख, नितीन वालसिंगे, रामप्रभू तराळे, लक्ष्मीकांत कौटकर हे रिंगणात आहेत. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. दिवंगत आमदार लालाजींचे आशीर्वाद असलेला एकमेव उमेदवार हरीशभाई आलिम चंदानी. साधा उमेदवार, जनतेचा पाठिंबा असलेला जनसेवक उमेदवार हरीशभाई आलिम चंदानी. समाजसेवेसाठी अविरत लढणारा, कार्य करणारा एकमेव उमेदवार हरीशभाई आलिम चंदानी. राज्याच्या विधानसभेत अकोल्याचा आवाज बुलंद करणारा नेता हरीशभाई आलिम चंदानी. अकोला पश्चिमचे अपक्ष उमेदवार हरीशभाई आलिम चंदानी यांना आपले अमूल्य मत देत विजयी करा. अपक्ष उमेदवार हरीश आलिम चंदानी यांची निशाणी आहे गॅस शेगडी. गॅस शेगडी या चिन्हासमोरील बटन दाबून हरीश रतनलाल आलिम चंदानी यांना विजयी करा. निशाणी लक्षात ठेवा, आपल्या प्रत्येकाच्या घरातील अन्नदाता असलेली गॅस शेगडी. मतदारांना नम्र विनंती, बटन क्रमांक 13 वर असलेल्या गॅस शेगडी या निशाणी समोरील बटन दाबून विजयी करा हरीश आलिम चंदानी. मतदार बंधू आणि भगिनींनो, मतदानाला निश्चित चला. बुधवार 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळ 6 या वेळेत. निशाणी लक्षात ठेवा, गॅस शेगडी, गॅस शेगडी, गॅस शेगडी, गॅस शेगडी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. जिल्ह्यात मुस्लिम बहुल मतदारसंघ म्हणून बाळापूरकडे पाहिले जाते, पण याच ठिकाणी शिवसेना विरोधात शिवसेना असा सामना रंगणार आहे. वंचितने मुस्लिम उमेदवार टाकला आहे. 347 मतदान केंद्रांवर 3,10,000 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. बाळापूर मतदारसंघात एकूण 20 उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात तिरंगी निवडणूक मतदार निश्चित करतील. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार म्हणून नितीन देशमुख विरोधात शिवसेना शिंदे गटाचे बळीराम शिरस्कार रिंगणात आहेत, तर काँग्रेस सोडून वंचितमध्ये आलेले SN खतीब यांच्यासोबत लढत आहे. बाळापूर मतदारसंघात एकूण 20 उमेदवार रिंगणात असून 11 अपक्ष लढत आहेत. या मतदारसंघात बसपाच्या भाग्यश्री गवई, मनसेचे मंगेश गाडगे, भारतीय जनसमता पार्टीचे उमेश नंदाने, भारतीय अस्मिता पार्टीचे प्रमोद कदम, राष्ट्रीय समाज पक्षाचे विश्वनाथ जवरकार, पीपल्स पार्टी ऑफ इंडियाचे सुरेश डोंगरे, तर अपक्षांमध्ये अनिल तेजा, अनंता फाटे, कृष्ण अंधारे, कलीम जाफर, रईस अहमद शेख नूर, रमेश उभेगुरुजी, राजकुमार शेडके, राजनारायण कांबळे, विनोद शिरसाट, श्रीकृष्ण घ्यारे, सुनील शिरसाट हे निवडणूक लढवित आहेत. मूर्तिजापूर मतदारसंघात एकूण 15 उमेदवार रिंगणात आहेत. 3,10,000 मतदार मतदान करतील. या मतदारांसाठी 390 मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक मतदान केंद्र मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात आहेत. या ठिकाणी तिरंगी लढत असून कोण कोणाची मते खाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. भाजप अंतर्गत कलहाने मूर्तिजापूर मतदारसंघ ग्रासला आहे. त्यात मूर्तिजापूरचा गेल्या 15 वर्षात थांबलेला विकास पाहता या मतदारसंघात चमत्कारी निकाल लागतील. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर सुगत वाघमारे यांनी यावेळी तगडे आव्हान उभे केले आहे. राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे सम्राट डोंगरदिवे तिरंगी लढतीतील तिसरे प्रमुख दावेदार आहेत. मनसेतर्फे भिकाजी अवचार, बसपातर्फे रमेश इंगळे, भाजपतर्फे हरीश पिंपळे, देश जनहित पार्टी किशोर तायडे, पीपल्स पार्टी ऑफ इंडियाचे श्रावण खंडारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सचिन कोकाणे, MIMचे सम्राट सुरवाटे, तर अपक्षांमध्ये अनिता शिंदे, यशवंत इंगोले, प्राध्यापक डॉक्टर धनराज खिरडे, रवी राठी, राजश्री हरीश खडसे, शैलेश वानखडे यांच्यात ही लढत होईल. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील महामार्गावरील व्याळा गावाजवळ कोळसा घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला आग लागल्याने हा ट्रक जळून खाक झाला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसून रस्त्याची वाहतूक मात्र काही काळापुरती बाधित झाली होती. अकोला बाळापूर महामार्गावर येणाऱ्या व्याळाजवळ मंगळवारी सकाळी 11:30 वाजेदरम्यान दगडी कोळसा वाहून नेणाऱ्या एका ट्रकला अचानक आग लागली. ट्रकमधून धूर निघत असल्याचे निदर्शनास येतात ट्रक चालकाने रस्त्याच्या कडेला ट्रक उभा केला.
पाहता पाहता या ट्रकने चांगलाच पेट घेतला। या आगीमुळे ट्रकमधील संपूर्ण दगडी कोळसा तसेच ट्रक जळून खाक झाला। सुदैवाने यात कुठलीही प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले। या घटनेमुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळापुरती बाधित झाली होती। या रस्त्याने जाणाऱ्या अनेकांनी या बर्निंग ट्रकचा रोमांच अनुभवला। घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस तसेच हायवे पोलीस घटनास्थळी पोहोचले होते। अग्निशमन विभागाची गाडी येण्याआधीच या ट्रकने चांगलाच पेट घेतला होता। या घटनेत ट्रकचे मोठे नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे। या आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट दूरवर पाहावयास मिळत होते। यावरून ही आग किती मोठी होती याचा अंदाज लागू शकतो। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। मतदारांनो, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। मतदान केंद्रावर स्मार्टफोन, मोबाईल नेण्यास बंदी। लोकशाहीत मतदार म्हणून कर्तव्य पार पाडू, चला मतदान करू। 16 लाख मतदार निवडणार 5 आमदार। मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 पैकी एक पुरावा ग्राह्य। मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य, प्रत्येकाने मतदान करा। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।